नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण बघा मैत्रिणींनो, आज टू टक्स ब्लाऊजच्या फ्रंट पार्टची परफेक्ट स्टिचिंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता फ्रंट पार्टची उंची जी आहे ती आपण 13 इंच ठेवलेली आहे. मुंडा जो आहे तो 5 इंच 5.5 इंचाचा ठेवलेला आहे. आणि बघा शोल्डरच्या मध्यावरती असं एक 2.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. आणि आपला मुंडा जो आहे त्याच्यातून बघा मध्यापासून थोड्या अंतरावरती एक टक्स पॉईंट घेतलेला आहे. बघू शकता पॉईंट जो आहे त्या पॉईंटला आपण अशा तिरकस खुणा करून व्यवस्थित मार्किंग करून घेतलेला आहे. तर बघा 4 टक्स ब्लाऊजप्रमाणे त्याचं पूर्ण कटिंग आहे. फक्त टक्स पॉईंट जे आहेत ते 4 ऐवजी 2 पॉईंट आहेत. आणि आपल्याला मी पण हा पहिल्यांदाच ब्लाऊज शिवलेला आहे. आपल्याकडं असं कस्टमर आलं होतं आणि आपल्याला त्यांनी असा ब्लाऊज दाखवला होता की मला असा पद्धतीचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर मी तसा बघून हा ब्लाऊज शिवलेला आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर बघू शकता तुम्ही 2 टक्स पॉईंट आपण स्टिच करून घेतलेले आहेत. आता आपण क्रॉसपट्टी जोडतोय. बघा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. कटोरी ब्लाऊजपेक्षा पण खूप सुंदर हा ब्लाऊज बसतो. ज्यांना कटोरीला खूप टक्स नका असतो किंवा चपटी कटोरी हवी असते त्या बायकांसाठी बघा हा टक्स पॉईंटचा ब्लाऊज जो आहे 2 टक्सचा खूप सुंदर असा परफेक्ट ब्लाऊज बसतो. तर बघा फ्रंट पार्ट आपला कसा रेडी झालेला आहे, एकदम सुंदर असा. आता आपण याला लूपपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा लूपपट्टी जी आहे एका बाजूला अगोदरच थोडीशी फोल्ड केलेली आहे, नंतर उलट बाजूवरती ठेवून घेतलेली आहे आणि सरळ बाजूवरती फोल्ड करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. इथं आपण लूप तयार करणार आहे. तर बघा एक फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता दुसरा सुद्धा फ्रंट पार्ट आपण रेडी करणार आहे. तर बघा त्याच पद्धतीमध्ये आहे. शोल्डरच्या मध्यावरती एक 2.5 इंचाचा टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तुम्ही जर ब्लाऊजला क्रॉसपट्टी नाही जोडली तर हा टक्स पॉईंट जो आहे 4.5 ते 5 इंचाचा घ्यायचा. आणि क्रॉसपट्टी जर जोडली तर हा पॉईंट जो आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. बाकीचे पॉईंटचं काही एवढं व्यवस्थित माप नसतं. तर 3 इंचाचा सुद्धा एक दुसरा पॉईंट असू शकतो. जो आपण मुंड्यातून पॉईंट घेतो तो 3 इंचाचा पॉईंट असतो. तर बघा दुसरा फ्रंट पार्टसुद्धा आपला रेडी झालेला आहे. क्रॉसपट्टीच्या आतमध्ये आपण त्याला फोल्ड केलेला आहे आणि आता आपण तो पार्ट बाहेरसुद्धा काढून घेतोय. बघा आता आपण त्याला हुकपट्टी लावणार आहे. हुकपट्टी जी आहे ती सरळ बाजूवरती ठेवायची असते आणि आतल्या बाजूला फोल्ड करायची असते. आणि लूप पट्टी असते ती थोडीशी वाढवून घ्यायची असते. एक पट्टी वाढवलेली असते आणि एक पट्टी कमी केलेली असते. आता पुढच्या गळ्याचं माप कसं घ्यायचं तर दोन्ही फ्रंट पार्ट एकमेकावरती ठेवायचे आणि जुन्या ब्लाऊजचं आपण हुक पट्टी मोजायची आणि तिथून आपल्याला कट करून घ्यायचे. तर मी काय केलं आहे, ब्लाऊजची उंची वाढवलेली आहे 1 इंच, त्यामुळं हुक पट्टीची पण उंची आपण 1 इंच वाढवून घेतलेली आहे. आणि बघा असा गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता गळ्याला आपल्याला गोट पायपिंग करून घ्यायचं आहे. बघा ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे, त्याची डबल घडी घातलेली आहे आणि 1/2 इंचावरती स्टिच करून घ्यायची आहे शिलाई. आणि गळा गोट जो आहे तो आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूवरती सुद्धा गळ्याला गोट मारून घेणार आहे. तर बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आज मी 2 टक्स पॉईंटचा ब्लाऊज दाखवला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आपल्या चॅनलवरती साडीला गोंडे वगैरे किंवा तुम्हाला पॅच वगैरे कशी लावायची ब्लाऊजला तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या.
व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.